फार्मसी शिक्षणात गोंधळाचा पर्दाफाश। तब्बल 89 महाविद्यालयांना मोठा झटका। शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी उचलण्यात आली कठोर पावले। पीसीआयचं परिपत्रक, दर्जा नसलेल्या संस्थांवर होणार कारवाई। विधी आणि अभियांत्रिकी कॉलेजांनाही लवकरच तपासणीचा फटका बसणार। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्यभर औषध निर्माण शास्त्राच्या खोळंबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे आधीच त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक झटका बसलाय। उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील वारेमाप वाढलेल्या फार्मसी संस्थांची झाडाझडती करत भारतीय औषध निर्माण शास्त्र परिषदेकडे पाठवलेल्या अहवालाबाबत आता पीसीआयने परिपत्रक काढलंय। यानुसार फार्मसीच्या पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण 90 संस्थांना प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आलंय। यात डिप्लोमा इन फार्मसीच्या 71 संस्थांचा आणि पदवीच्या 18 संस्थांचा समावेश आहे। फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या शिफारशी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि तंत्र शिक्षण संचालनालयाने केलेल्या तपासणीत या कॉलेजांनी वारंवार उल्लंघन केल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारने पीसीआयकडे केली होती। या अनुषंगाने परिपत्रक काढून या संस्थांना शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 मध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी करण्यास बंदी घातली। कोरोना काळात राज्यातील फार्मसी संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली होती। त्यामुळे अनेक नव्या संस्थांनी मान्यतेसाठी पीसीआयकडे अर्ज पाठवले होते। गेल्या 3 वर्षात पीसीआयने डिप्लोमाच्या 220 आणि पदवीच्या 92 नव्या महाविद्यालयांना परवानगी दिली। या संस्था सर्व निकष पूर्ण करतात का हे तपासण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तंत्र शिक्षण संचालनालय आणि तंत्र शिक्षण मंडळ यांच्यातर्फे या संस्थांची झाडाझडती घेत पाहणी केली। या पाहणीत पदविका अभ्यासक्रमांच्या 220 पैकी 128 म्हणजे जवळपास 60% संस्था पात्रतेचे निकषच पूर्ण करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। यात अग्निसुरक्षा प्रमाणपत्रच न घेणे, भोगवटा प्रमाणपत्र नसणे, प्रयोगशाळांची संख्या कमी असणे, पीसीआयच्या निकषांपेक्षा कमी कर्मचारी संख्या असणे अशा अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत। विशेष म्हणजे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसलेल्या संस्थांची संख्या 75 आहे। त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संस्थांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती। अन्य संस्थांबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत तंत्र शिक्षण संचालनालयाने पीसीआयला पत्र पाठवले होते। पीसीआयने या अहवालाची दखल घेत बीफार्म आणि डीफार्मच्या तब्बल 89 संस्थांना यंदाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढलंय। याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला। त्यालाच यश आल्याची भावना तंत्र शिक्षण संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे। इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद उमेकर यांनी सांगितलंय की असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाने अनेकदा गरजेपेक्षा जास्त महाविद्यालयांना परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती। शैक्षणिक गुणवत्तेचे रक्षण करण्यासाठी सरकार, तंत्र शिक्षण संचालनालय आणि विद्यापीठांनी महाविद्यालयांची नियमित संयुक्त तपासणी करायला हवी असं देखील ते म्हणाले आहे। गेल्या वर्षी झालेल्या माहेडच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार्मसी, अभियांत्रिकी आणि विधी महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या नियमांच्या पायमल्लीबाबत वक्तव्य केले होते। तसेच याकडे लक्ष द्या असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना सुचवले होते। आता एआयसीटीईच्या निकषांचे पालन विधी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये होते का याची तपासणी होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे।